नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आज मी ऑफिसला नाही गेली. आज सॅटर्डे आहे. मला ठीक नव्हतं वाटत, पण मी घरीच थांबले होते आणि आज मी बनवते वॉटरमेलन ज्यूस. कारण की सकाळ सकाळ ज्यूस पिरायला चांगलं असतात, म्हणून मी ज्यूस बनवते. आधी आपण इथे वॉटरमेलन सगळं कट करून घेणार आहोत आणि खूप सिम्पल अशी रेसिपी आहे. लिटरली कोणीही बनवू शकतं हे, कारण की आपण फक्त वॉटरमेलन, मीठ आणि तुम्हाला हवा असेल तर चाट मसाला टाकायचा आहे बस. इथे मी वॉटरमेलन कट करून घेते. आणि हो, आज संध्याकाळी आपण बनवणार आहोत फिश फ्राय, त्यामुळे व्लॉग एंडपर्यंत बघा. त्यात मी तुम्हाला एक इझी अशी रेसिपी सांगणार आहे फिश फ्रायची, जी तुम्ही ट्राय केलीच पाहिजे. खूप छान अशी फिश फ्राय लागते ती. मी जेव्हा पण कोणती पण फिश बनवते ना, मी त्याच पद्धतीने बनवते. इथे मी वॉटरमेलन्स कट करून घेते. कलंगड कधी पण घेताना आहे ना, ते कापून घ्यावं, कारण की आपल्याला समजतं ते लाल आहे की नाही. आता मी इथे मिक्सर लावलेला आहे. एक मिनटासाठी लावला असेल. त्याच्यानंतर आपण हे गाळून घेणार आहोत. गाळण्याने काय होतं, ते सीड्स जे आपण असेच टाकलेले आहेत तेही निघून जातात, आणि जे ते वरचं जाड एक राहतं ना, तेही निघून जातं. काही लोक काय करतात, आधी ते बिया काढून घेतात आणि मग डायरेक्ट म्हणजे वाटतात ते मिक्सरवरती, आणि मग डायरेक्ट घेतात ह्यात मीठ वगैरे घालून. पण ते खूपच त्याचं टेक्स्चर ना जाड राहतं, म्हणून आपण इथे ते गाळून घेणार आहोत. जरा वेळ लागतो ह्या प्रोसेससाठी, पण रिझल्ट्स खूप छान आहेत. ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालते मीठ. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मी एकदमच थोडं मीठ घातलं ह्याच्यामध्ये, कारण की मी जे कलिंगड आणलं होतं ते खूप गोड होतं. खूप गोड पण चांगलं नसतं लागलं म्हणून. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे चाट मसाला. तो पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल हवा तर तुम्ही नका टाकू. असं देखील हे चांगलं लागतं. आणि हे मिक्स करून आपण एन्जॉय करूया. आणि ॲक्च्युली ना, गरमीचा सीझन आहे, त्यामुळे हे असलं सगळं आपण घरी बनवूनच पिलं पाहिजे. त्याने कसं जरा हायड्रेशन भेटतं आपल्या बॉडीला. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर. आज सॅटर्डे होता, त्यामुळे बोललो जरा फिरून येऊया, घरी बसून तरी काय करणार आहोत म्हणून. आणि जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत, तेही म्हटलं येता मी फिश घेऊन येईन. मी ॲक्च्युली बघत होती बोंबील काय मला भेटले नाहीत, त्यामुळे मी घेऊन आले बांगडा पण ॲक्च्युली टेस्टला खूप चांगला लागतो. तुम्ही नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करा बांगडासुद्धा. मग आम्ही घरी आलो. मग मी मच्छी साफ करायला घेतली. मच्छी ना ॲक्च्युली खूप चांगली साफ करावी लागते, कारण की कधी काय होतं, ती घाण ना तशीच राहिली ना आणि आपण फ्राय केलेलं मग ती टेस्ट ना निघून जाते, खूप घाण टेस्ट लागते त्याची. त्यामुळे मच्छी साफ करताना अगदी नीट हळूवारपणे साफ करा, कारण की खूप छोटे पार्टिकल्स असतात. त्यामुळे इथे मी मच्छी साफ करते. मी एक सिंगल पीसच साफ करते. काय लोक करतात, पाणी घेतात, डायरेक्ट फिश टाकतात आणि सगळं एकत्र साफ करतात, पण असं नका करू, वेगवेगळं साफ करा. त्याच्यानंतर मी ह्याचं वाटण बनवणार आहे. वाटणसाठी आपण घेणार आहोत कोथिंबीर, लसूण, आलं. लसूण जास्त टाकला ना मग एक असा फ्लेवर येतो, त्यामुळे मी लसूण जास्तच घालते. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, कारण की काय लोकांना स्पाइस टॉलरंट खूपच कमी असतं. आणि आपण ह्याच्यामध्ये नंतर लाल तिखट पण घालणार आहोत, त्यामुळे मिरची तुमच्या ह्याने टाका. आम्ही खूप स्पायसी खातो, त्यामुळे मी 5 ते 6 मिरच्या घालते इथे.
तुम्हाला जसं आवडेल, जसं तुम्ही स्पाइस टॉलरंट आहात तेवढ्या तुम्ही मिरच्या घाला ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी हे वाटून घेते आणि आता आपण ह्याला अप्लाय करूया फिशवरती. आधी आपण घालूया हे वाटण करताना ना तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला. त्याने काय होतं, ते वाटण एकदम बारीक होतं, एकजीव होऊन जातं. नाही तर मग ते जाड राहतं आणि मग ते सगळीकडे लागत नाही, एकाच ठिकाणी लागतं, मग मच्छी बरोबर नाही लागत. मच्छी मॅरिनेट चांगली झाली पाहिजे. मच्छी मॅरिनेट चांगली झाली ना मग खूप सुरेख लागते मच्छी. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालते मालवणी मसाला आणि लाल तिखट घालते मी ह्याच्यामध्ये, आणि मीठ चवीनुसार. मीठ मी म्हणेल जरा कमीच घाला, कारण की आपण जे ह्याचं कवरिंग करणार आहोत, कोटिंग करणार आहोत, त्याच्यामध्ये पण मीठ आपण घालतो, त्यामुळे मीठ थोडंसं आपण कमीच घालूया. आणि लिंबू पिळूया. काय लोक काय करतात, कोकम टाकतात त्याच्यामध्ये, पण मला कोकम आवडत नाही म्हणून मी लिंबू पिळते. लिंबू मस्ट आहे, लिंबू लसूण मस्ट आहे ह्याच्यामध्ये, ह्याने खूप चांगली टेस्ट लागते. तुम्ही ट्राय करून बघाच. त्याच्यानंतर आपण हे सगळं कोट करून घेऊया मस्तपैकी, आणि एक 5 ते 7 मिनटं आपण ह्याला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण तयारी करूया ह्याच्या कोटिंगची. मी घेतलं इथे तांदळाचं पीठ, अगदी थोडं प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला सगळं, कारण की मग नंतर ते उरतं, त्यामुळे एकदम कमी प्रमाणात घेऊया. आधी घेऊया तांदळाचं पीठ, मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालूयात रवा. ॲक्च्युली मला कशी सवय माहिती आहे का, मी थोडंसं काय केलं, हात धुते. हे कोणाकोणाला ही सवय मला कमेंटमध्ये सांगा. थोडंसं पीठ लागलं, हात धुवा. आता तुम्ही बघता इथे मी रवा टाकला ह्याच्यामध्ये. रव्याने काय होतं, क्रिस्पी होते मच्छी. ॲक्च्युली ना घाटी लोकांमध्ये कसं करतात माहिती आहे का, ते गव्हाचं पीठ घेतात, त्याच्यामध्ये घाटी मसाला टाकतात आणि मीठ टाकतात आणि ते मिक्स करून डायरेक्ट मच्छीला अप्लाय करतात. आपण जे कोटिंग म्हणजे त्याला हे केलं ना मॅरिनेशन, तेही नाही करत. मी तुम्हाला तशीही मच्छी एकदा करून दाखवेल, पण आज आपण ही मच्छी बघूया. त्याच्यानंतर मी त्यात मीठ घातलं, लाल तिखट मसाला घातला याच्यामध्ये. हे आपण मस्त असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया, कारण की ह्याच्यामध्ये मीठ आहे, मग ते मीठ सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून. आणि तुम्ही बघता इथे असा रेड असा कलर आला, रेड कलर आला की कसा मच्छीलाही असा रेड कलर येतो. म्हणून मी तुम्हाला बोलली की मिरची तुमच्या हिशोबाने टाका, तुम्ही किती स्पाइस टॉलरंट आहात त्याच्याप्रमाणे टाकायची आपल्याला मिरची ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी एक पीस घेते, त्याला कवर करते मस्तपैकी, सगळीकडून कवरिंग झालं पाहिजे तेव्हा ते क्रिस्पी होतं. ॲक्च्युली तांदळाचं पीठ आणि रवा दोन्ही मच्छीला क्रिस्पी करतं. प्रत्येक पॅन मी दाखवायला ठेवलेला आहे ऑलरेडी. मी प्रत्येक ह्याला कोटिंग करून घेते, म्हणजे कसं तवा गरम झाला लगेच त्याच्यामध्ये टाकायला, नाही तर घाई होऊन जाते, करपते मच्छी. आणि मच्छी कधीही करताना तुम्ही लोही नाही, मीडियम फ्लेमवरती करा. आधी तेल तापू द्या गरम असं हाय फ्लेमवरती, नंतर ते मीडियम करा आणि त्याच्यावरती मग मच्छी टाका. त्याने काय होतं, मीडियम फ्लेममध्ये ती क्रिस्पी होऊन जाते आणि एक साईड ही तुम्हाला खूप, आणि एक साईडने असं एक 10 मिनटं तरी तिला भाजू द्या मीडियम फ्लेमवरती, म्हणजे तो क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये येतो. आणि तो जो मसाला उरला आहे तोही तुम्ही टाकू शकता थोडा करून. तुम्ही बघू शकता इथे मी थोडासा टाकला आहे साईडला, तोही चांगला लागतो. आणि मग नंतर आपण त्याला नेक्स्ट साईडने भाजूया. आणि चला तर इथे कुकर पण मी लावला आहे, तुम्ही एन्जॉय करा आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, लाईक शेअर सबस्क्राईब.